सुंदर ते ढाण उभे
Thank you.
Hare
हाची नेम आता नवी हाची नेम आता Shri Ram
वैसले शेजारी गोविंदाच्या घररिगे झाले पट्टराणी बडे घररिगे झाले पट्टराणी बडे वरी रे सावळे परब्रह्म
बळीयाचा अंग संग झाला आता, बळीयाचा अंग संग झाला आता, नाही चिंता भय तुका म्हणे विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरत्या वरपुंडरिकाय दातु मुनींद्रे समागत्य तिष्ठं तमानन्दरतं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ती द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावाधीनं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि सद्गुरुतं नमामि आत्मरूप गणेशु केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री गुरुचरण ते नमस्कारो नियामक ओम नमो
तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी मी तो कळा कुसरी काहीच नेणे परंतु बोलतो वचने अति भाविक तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी आसीने माता न फिरे माघारी बैसलो शेजारी गोविंदाच्या घरही गे झाले पट्टराणी घोडे वडिले साबळे गणपती उत्सवाचा चौथा का पाचवा दिवस आणि माझ्यासारख्या पामराकडे आलेली आजची ही सेवा बघा ज्या महात्म्यांनी इथं कार्य केलं ते आमचे बाळा कदम साहेब म्हणतात ना अशा महात्म्यांची नावं जोपर्यंत जन्मसूर्य आहेत तोपर्यंत ती येतच राहणार आहे कारण का त्यांनी असं धर्माचं कार्य केले म्हणतात ना तुका म्हणे सत्य धर्मा व्हावे सहाय्य कातर्य वय अशा महात्म्यांनी जे कार्य केलं म्हणून आज आपल्यासारख्याला इथं उभं राहण्याची जागा हे व्यासपीठ मिळाले कारण असेच माणसं कार्य करू शकतात आणि त्यांचे जावई आपले शिंदे साहेब आणि आमच्या आशाताई अशा दोन्ही महात्म्यांनी सुद्धा त्यांच्या मागे ते कार्य चालू ठेवलं आणि इथे जे आज या मंडळामध्ये जे आहेत सहकारी ते सगळे हे धर्माचं कार्य करतात माऊली म्हणतात की तैसी दीपकळी का दाखवती बहु तेजा ते प्रगटी तैसी सद्बुद्धी ते कोटी कोणी सद्बुद्धी म्हणून हे कार्य चालू आहे आज त्यामुळे आपण काय करूया गणपतीला ज्या तुकाराम महाराजांनी त्या गणपतीचं नमन केलं माऊली नमन नमीला गणपती नमिला गणपती नमिला तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे बरं का तुकाराम महाराज स्वतः सांगतात आज तुम्हा साधू संतांच्या सेवेसाठी घेतलेला अभंग विरहाणी प्रकरणातला आहे आणि तुकाराम महाराज ज्या गणपतीला नमन केलं ते सुद्धा म्हणतात ना नवीला गणपती कधी केला का विचार आपण हा गणपती बसवतो हा पण बसवणं गरजेचंच आहे तो बसवायचा आहे आपल्याला कारण का आपण सगळे कसे कर्ममार्गी आहेत आणि कर्ममार्ग लोकांना अध्याय नंबर 3 ज्ञानेश्वरी मधला अध्याय 3 त्याच्यामध्ये पाहिजे कर्मयोगामध्ये सगळी सांगितले कारण हे करून करूनच आपण तिथपर्यंत पोहोचणार आहे
त्यांना सुद्धा गुरूंना वंदन करावं लागलं. आणि त्या गणपतीचं उदाहरण देऊन आपल्यासारख्या पामर जीवांना कळावासाठी अभंग रचना केलेली आहे. हा, तुकाराम महाराजांना स्वतः गुरु करावं लागले की नाही लागले? आज आपण त्यांचे अभंग गातो, कीर्तनाला घेतो. हा, मग आपल्याला सुद्धा याच्यातून सुटण्याचा मार्ग पाहायचा का गुंतण्याचा पाहायचा आहे? सुटण्याचा मार्ग पाहायला पाहिजे की नाही? हा, सुटण्याचा मार्ग असेल तरच परमार्थ होऊ शकतो. कारण किती दुरून आलोय आपण. मी आज कुठून आले? मी पण आज दुरून आले. तसे तुकाराम महाराज काय म्हटले? दुरोनी आलो मी पण मी गुरु कशासाठी आली सांगू का? मी कीर्तन करण्यासाठी नाही आली. मी या साधू संतांचे दर्शन घेण्यासाठी आले. कारण माझा पेपर तपासण्यासाठी आली तो उभी फक्त, नाही तर कीर्तनासाठी मी आलेलीच नाही. संतांची या भेटी सांगू सुखाची या गोष्टी. कोणत्या सुखाच्या नाशिवंतातल्या? पुढे घ्या. अहो मी काय सांगणार यांना? अहो हे तर रोज अमृताच्या डोहात पोहतात रोज, आणि यांना काय मी अमृत पाजणार? हा पुण्या बळे नाही मी बोलत सखा कृपावंत वाचा त्याची. कारण यांच्याकडनंच, कारण यांनीच मला लिहायला शिकवलं, वाचायला शिकवलं, बोलायला शिकवलं. आणि त्यांना मी काय सांगणार आहे? ते तर अमृताच्या डोहात रोज पोहतात ते. आणि त्यांना काय अमृत पाजणार मी? म्हणतात ना की इथं कसं झालेलं आहे, इथं आता इथं एवढीच माणसं आहेत का हो कीर्तनाला? माऊली म्हणतात इथं इथं थोरपणा परा सांडीचे, उत्पत्ती अवघी विसरीचे, आणि जगात हा कुठे हो येता या जवळीक माझी.
हा किंवा म्हणतात ना की बहुमृग जळ देखो डोळा पुंगीशे अमृताचा गिळीता गळाला आणि तोडीला परिसू बांधिला गळा सुट्टिका लावे. तसं इथं काय अमृताचा वर्षाव चालू आहे, पण इथं ऐकणार एवढंच आहे काय धर्म मंडपामध्ये? हा अहो जे रोज अमृताच्या डोहात होतात त्यांना काय ऐकायची गरज आहे, पण साधू संतांना काय कळवळा येतो हिताचा कळवळा आणि जीव तुटे या. कारण का बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. हा आमचे प्रपंचात सगळ्या गोष्टीचे नियम असतात आहे की नाही, पण इकडे कुठे परमार्थात नियम आहे. चला आज आता गणपती बाप्पा बसलेत, श्रावण महिना पण चालू संपला आता. हा गणपती बाप्पा गेल्यानंतर काय येणार? नवरात्र येणार. हा आमची भक्ती अशी चालू आहे ना, बाह्य रंगाची भक्ती. पण साधू संतांनी जी भक्ती केली ना ती आपल्याला करायची. पण आपण कुठून आलोय, किती दुरून आलोय आपण? दुरोनी आलो का दुःख झाले दारोनी यावया येथवरी होते याची कारण दुर्लभ संता भेटी पायी झाले दर्शन आणि विनवितो तुका तुम्हा दोन्ही कर जोडोनी. साधू संत आपल्या पाया पडतो लागोनिया पाया विनवितो तुम्हाला करे डाळी बोला मुखे नाम किंवा सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलारे चित्त शुद्ध करा. हा कळवळा येतो. कुठं बुडतात हे सगळेजण? हा 84 लक्ष योनी फिरून मानवाला हा मनुष्य जन्म मिळालाय. हा त्याच्यामध्ये परत या कोटी जन्मांमध्ये जायचंय का आपल्याला परत? हा तरीच जन्मा यावे दास विठोबाचे व्हावे नाही तरी काय श्वान सुकरे बाबुली. काय थोडी आहेत का? त्याच्यामध्ये बाबा म्हणतात आपली आणखीन भर पडली. हा कुत्र मांजर टुकर व्हायचंय का परत आपल्याला? सुटायचं याच्यामध्ये. इकडे आमचे प्रपंचामध्ये जसे नियम आहेत ना तसे परमार्थात लावले पाहिजेत ना. लोक रोज पूजा करतात, पण ती पूजा कोणती करतात? बाह्य रंगाची पूजा करतात सगळेजण. पण साधू संतांनी ज्या अंतरंग भक्तीची पूजा केली ते कोणीही करत नाही आणि ते गुरुकडून गेल्याशिवाय मिळत नाही अंतरंग भक्तीचं साधन. बाह्य रंगाची भक्ती सगळेच करतात ते, पण ती बाह्य रंगाची भक्ती फलप्राप्तीला येऊ शकत नाही. माऊली तर सरळ काठ मारतात. माऊलीचे शब्द कसे? सास आणि मावळ मी तुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. ते तर सांगतात माझी या भक्ती विन जळो तयाचे जे आले पण. अगं पृथ्वीवर पाषाण नसती काही? हा पृथ्वीवर दगड कमी आहेत का त्याच्यामध्ये तुमची भर पडली म्हणतात? नको कळायला का आपल्याला? आम्हाला सारासारातलं सगळं कळतो. प्रपंचातल्या बारीकल्या बारीक 1 रुपयापासूनचा हिसाब कळतो, पण इकडे नाही आम्हाला काही कळत परमार्थातलं. इथं आज अमृताचं वर्षाव चाललेलं हे नाही आम्हाला कळत. हा तिथं आम्ही खूप हुशार प्रपंचामध्ये, पण इकडं कधी हुशार होणार? हे हिताचं आहे, हिताचं आहे. आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या. पण म्हणतात ना अभंग नुसते गुळगुळीत आणि गुळगुळीत करून टाकलेत म्हणून, पण त्याच्या आचरणावर चालणे एकाच्यामध्ये दम नाहीये. काय गीते आपलं काय करतात? अवधी म्हणतात अहिता पासोनी काढिती हित देवोनी वाढविती नाही श्रुती पुरवती माऊली या जगा. काय करतात साधू संत? आपलं जे अहित आहे तो बुडतो एखादा आपल्या समोर, एखादा चाललाय आंधळा येतो आणि आपल्या समोर तो ते आता विहिरीत पडणार आहे आणि त्या जो डोळत बसलाय त्याने त्याला वाचवायला पाहिजे ना. हा तो आंधळा आपल्या समोर तर विहिरीत पडतोय, त्याला वाचवायला पाहिजे की नाही? तसे साधू संतांना आपल्या कळवळाला आला म्हणून हित देवोनी वाढविती नाही श्रुती पुरवती माऊली या जगा. हा हित कशात आहे आपलं ते कळायला पाहिजे. आणि निळवारा म्हणतात शोधून आले संता
हित आहे आणि तो कळवळा त्याला आला. म्हणून ते आपल्यासारख्या जड जीवांचा उद्धार करण्यासाठी या पृथ्वी तलावर आले. पण आपल्याला कळतंय का काय सांगायचे ते साधू सांगताना? नाही कळू शकत. तुकाराम महाराज सुद्धा कुठून आले फिरत फिरत? विठ्ठल तुकाराम महाराज सुद्धा भक्ती करत होते. त्यांच्या 8 पिढ्यांचा परमार्थ चालू होता तुकाराम महाराजांचा. 8 पिढ्यांचा परमार्थ चालत असून सुद्धा कुठून आले फिरत फिरत? भंडारा डोंगर, रामचंद्र डोंगर, ओतूरला आले. आणि ओतूरला आल्यानंतर काय मिळालं त्यांना? बाबाजी चैतन्य. तिथं आल्यानंतर त्यांचं खरं भक्तीचं समाधान झालं. ते करत होते, भक्ती करत नव्हते का? करत होते तुकाराम महाराज सुद्धा भक्ती. पण जेव्हा बाबाजी चैतन्यांच्या सानिध्यात आले आणि त्यांना ते नाम मिळालं, जे नाम आपल्या स्वस्वरूपाला ओळखण्याचं, ते नाम मिळाल्यानंतर त्यांना त्याची ओळख झाली. आणि काय म्हणाले ते? सत्यगुरु राये कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही. कारण ते सुद्धा शोधत होते देवाला. त्यांना आधीच बाबाजी चैतन्य भेटण्याच्या आधी सुद्धा 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला आणि विठोबा भेटाला निराकार. पण त्या गोष्टीची शहानिशा करून घेण्यासाठी सुद्धा त्यांना बाबाजी चैतन्यांच्या सानिध्यात जावं लागलं. बाबाजींनी आपले सांगितले नाम आणि मंत्र दिला राम कृष्ण हरी. पण अंडरलाईन करायचं काय? बाबाजींनी आपले सांगितले नाम. पण त्या नामाची खबर आज कोणालाच नाही या जगामध्ये. काय ते नाम आहे? नाम 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 सगळेच म्हणतात नाम. पण नाम म्हणजे काय? कधी केला का विचार? ते नाम कळायला पाहिजे. कारण तुकाराम महाराज म्हणले नाही, बैसलो शेजारी गोविंदाच्या. कोणत्या गोविंदाच्या? आता झाली गोकुळाष्टमी, त्या गोविंदाच्या का? मग कोणत्या गोविंदाच्या? कोण सांगू शकतो कोणत्या गोविंदाच्या? अहो, हे अष्टधा प्रकृतीचं शरीर बनलेलं आहे. याच्यामध्ये म्हणतात ना काय? अष्टधा प्रकृती 3 गुण, सत्वगुण, रजगुण, तमगुण, त्याची बनलेली ही अष्टधा प्रकृती. आणि ते इंद्रिय जो चालवतो त्याला काय म्हणलेलं आहे? गोविंद. तो गोविंद चालवतो हे गोकुळ आहे. आपण म्हणतो ना, गोकुळच्या सुखांत पार नाही लेखा. तसं हे 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 11वं मन हे एका दशेत आल्यानंतर तिथं तयार होतं ते. कारण काय? परमार्थ हा फक्त मनाचा आहे, मनाचा. माऊली म्हणतात ना, ते मनाची एक निके देखलियाच्या गोटी ठाई सोके, तया अनुभव सुख कौतुक दारित जाईजे. कारण साधू संतांनी मनाचाच परमार्थ केला. परमार्थ काय? अंगबळाचा नाहीये परमार्थ. नाही तर चाललंय ना आमचं, डोकं खुशाल घाण फोडो आणि पायी तीर्थयात्रा घडो, असंच चाललंय ना. आला गणपती, चला गणपतीला, अरे नवरात्र करा. करायचं नाही असं नाही, करायचंय. पण कसं करायचंय? जानोनी नेनते करी माझे मन, तुझी प्रेम खून दावोनिया. काय सांगितले? जानोनी नेनते करी माझे मन, तुझे प्रेम खून दावोनिया. हे करायचं. ही भक्ती केली तुकाराम महाराजांनी. आणि म्हणून ते म्हणले, एची थोर भक्ती
घोडे ते देवा संकल्पावी माया संसाराची. काय करायचंय? संकल्प करायचंय संसाराच्या मागे. संसार म्हणजे काय? किती वेळा जन्माला यायचं, किती वेळा मारायचं, याला संसार म्हटलेलं आहे. आपण करतो तो प्रपंच, आणि जन्माला येणं आणि मरणं हा काय आहे? संसार आहे. जायचंय का या संसारामध्ये परत आपल्याला कटांगणा खायला? मातेच्या उदर पुवरी पोचवणी विष्ठेच्या दातरी उकडोणी 9 मासवरी जन्म जन्मोनी मरती. हा, जायचंय का परामध्ये त्याच्यामध्ये आपल्याला? नाही. सुटण्याचा मार्ग साधू संतांनी सांगितलाय. तुकाराम महाराज म्हणतात हेची तोर. कोणती? हेची. हा, तसं काय करायचंय आपल्याला? लगेच मुखी नाम अति मोक्ष अशी भक्ती करायची आपल्याला. पण लोक म्हणतात आता तसे संत राहिलेत का? तेव्हा होते तुकाराम महाराज, माऊली होते, आता तसे संत राहिलेत का? पण आमचे बाबा सांगतात आज पण तसे संत आहेत. आज आम्हाला तसे संत भेटले म्हणून आम्ही इथं बोलू शकतो, कारण त्यांनी आम्हाला हाताला धरून गिरवायला शिकवलं आणि त्या वस्तूची साक्षात ओळख करून दिलेली आहे. त्या बोलण्याचा अधिकार आहे. म्हणतात ना, अधिकार तैसा दावियेला मार्ग चालत आहे मज कडे. तसं आहे. साधू संतांनी तो मार्ग खरंच अनुभवाला आणून देतात. अर्भकाचे साठी पण ते हाती धरले पाठी तैसे संत जगी क्रिया करोनी लाविती अंगी. कारण संत आहेत ना, खरंच म्हणतात ना, जड जीवांचा उद्धार हेच त्यांच्यामध्ये असं. बाकी त्यांचं काही याच्या मागे येत नसतं आणि हेच करायचंय. किती कसाही असू दे. म्हणतात ना, यारे यारे लहान तर याती वरती नारी लगे करावा विचार न लगे चिंता कवनासी. किंवा किती म्हणतात तुकाराम महाराज म्हणतात मागे झाले ते पाहू नका पुढे जामीन आहे तुका. किंवा आता तरी पुढे काय करू नका. नका करू नाश आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत आणि आपुलारी चित्त शुद्ध करा. चित्त कशा? आयुष्य जात आहे जातंय आपलं काळाच्या ह्याच्यामध्ये. काय केलं पाहिजे आपण त्याच्यामध्ये?
घडी घडी काळ वाटयाची पाय अजून किती आहे अवकाश आहे का आपला हातामध्ये आपलं? हा, आता इथून आपण सुलभ घरी तरी जाऊ सुखरूप तरी आहे का आपल्याला माहिती? हा, मग कधी करायची परमार्थाची तातडी? संत समागमे धरावी आवडी आणि करावी तातडी परमार्थाची. साधू संतांना माहित होतं बरं का, म्हणून हे जे शरीर दिले ना हे असं नाही साधू संतांच्या याच्यात लावत, प्रत्येक अवयवावर सुद्धा त्यांना अभंग द्यावं लागले. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा माझ्या विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, मनात येते धाव घेई राहे विठोबाच्या पायी. म्हणजे एवढं आपण विषय विकारामध्ये गुरफटलेलो आहे ना की आपल्याला आहे ना ती इंद्रिय तिकडे जाऊनच देणार नाही भक्ती करायला लागल्यानंतर. हा, म्हणतात ना विषय ओढी भुलले जीव आता यांची कोण करील कीव, किंवा म्हणतात ना विषयाचे समसुख वेगळाची बाहुली आवडाची सावली जाईल रया. कसे येत होते विषय? कायमस्वरूपी टिकणार आहेत का ते विषय? पण ते माणसाला पळायला लावतात की नाही? हा, एखादं व्यसन जर लागलं माणसाला, व्यसन, ते कसा माणूस त्या व्यसनाच्या आहारी जातो ना, जातो का नाही? तसं आपल्याला कसलं व्यसन लागलं पाहिजे? साधू संत जे सांगतात, हा, साधू संत आपल्याला जागा करण्यासाठी आलेत, पण आपण नेहमी झोपतो. हा, लोक म्हणतात तुकाराम महाराजांना स्वप्नात अनुग्रह झाला. कोणत्या स्वप्नात अनुग्रह झाला आहे का माहिती लोकांना? आता आपण स्वप्नात आहे का जागेत? आपण कोण सांगू शकतं? आपण आता स्वप्नात आहे का जागेत? कोणत्या स्वप्नात अनुग्रह झाला? आता सगळे आपण झोपलेलो आहे, कीर्तन सुद्धा झोपेत चालू आहे. हा, झोपेत चालू आहे का नाही कीर्तन सुद्धा? आता मग जागे कधी होणार? उठा जागे भारे आता, कीर्तन सुद्धा झोपेत चालू आहे. आणि आज तुमच्या समोर अयोध्याताई डोंबरे कीर्तन करते सुद्धा कुठे? जागे कधी होणार? जेव्हा रात्री पडतं ना जीवाला, झोपल्यानंतर ते जीवाचं स्वप्न, आणि आता आहे ते शिवाचं स्वप्न आहे. शिवाचं कल्पना अविद्या तेने झाला जीव, मायोपादी शिव बोली जाती. हे शिवाचं स्वप्न आहे, कारण त्याला करमत नव्हतं ना एकट्याला, म्हणून काय केलं त्यांनी? सगळा हा खेळ केला की नाही? सगळा म्हणतात ना, खेळ मांडीला बाई बाळ म्हणते गाई, नाचती वैष्णव भाई रे. हा, मग खेळ खेळायचा आहे ना, त्याला एकट्याला थोडं खेळ देणार आहे, कुणीतरी पाहिजे ना. अर्जुनाला कोण ते श्रीकृष्णाला पण अर्जुनाला समोर करावं लागलं की नाही? त्याच्या स्वरूपाचा आनंद घेता आला असता का? नसता आला ना. आणि आपण काय करतो? रोज आपला चेहरा कुठं पाहतो? आपल्याला आपला चेहरा असं पाहिल्याशिवाय आपल्याला धन्यता वाटते का? रोज मी कसा दिसतो, मी कसा दिसतो? हा, कधी केला का विचार? जो पाहणार आहे तो पाहणे, त्यांनी जर एकदा डोळे काढून घेतले ते पाहू शकतील का? अहो, या पंच ज्ञानेंद्रियांना, पंचकर्म इंद्रियांना चालवण्याची जी सत्ता आहे ना, त्या सत्तेला ओळखायचे आपल्याला. कोण सत्ता आहे ती? आणि ती सत्ता या शरीरातून निघून गेल्यानंतर, निघून गेला वारा आणि खाली
हो, तुमच्याजवळ किती गाडे, किती बंगले, किती घरदार, किती प्रपंच, किती इस्टेटे, काय करायचंय त्याला? हा, काय करायचं त्या इस्टेटीला? मग त्याला आहे त्याच्यातच तो ओळखायचं की नाही? मग नको का ओळखायला त्याला? साधी सांगतानी याची जन्मी करा, याची जन्मी ओळखे करा अभंग म्हणायला खूप छान वाटतात म्हणून म्हणायचे का आता समजून घ्यायचं नुसतं आपल्याला. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, चोखली अंबर तेरा पडले, एसी जन्मी कोणत्या? एसी जन्मी ओळखी करात्मा रामा, एसी जन्मी ओळखी करात्मा रामा, संसार संभ्रम भोगू नका, आणि आम्ही भोगल्याशिवाय राहणार नाही. किती छान वाटतं ना. कधी कळायचं आपला इथला शेवटचा? नामदेव महाराज म्हणतात शेवटची पाळी, मनुष्य जन्म अनमोल है, फिर से नहीं मिलेगा, पल जो गिर पड़ा फिर से नहीं लगेगा, ओम सोम की लूट है, लूटना है तो लूट ले, जीवन का अंत आएगा, प्राण जाएगा छूट के. निघ मग तू कसा निघ, हे कटकटा हे ओकटे, हे मृत्यू लोकाचे उफराटे, येथे औचित जन्मलासी तरी कसा निघ, जडजडोनी निघ. आम्ही जडजडोनी प्रपंचात आहे का नाही? प्रपंच तर जडजडू नये आणि परमार्थात आम्ही कधी मधी आहे का नाही? करावी तातडी परमार्था. तातडी परमार्थाची. नाहीतर काय होणार आहे? नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ. सावधान सावधान सांगितले. आणि म्हणून परमार्थाची तातडी करायची आपल्याला. कारण काळ कधी येईल आणि काळाचा गाला गाडी हे सांगू शकत नाही. म्हणून आपल्या इंद्रियांना वळण लावायचे. मगाशी झाला अभंग घेई घेई माझे वाचे. साधू संतांनी इतकं खाली यावं लागलं आपल्यासाठी, इतकं खाली यावं लागलं की आपल्याला असा जीव हा ऐकणार नाही. विषयांच्या आहारी गेलेला जीव आहे हा असा ऐकणार नाही, तर मग त्याला फार इंद्रियांपर्यंत खाली आणून सांगावं लागलं. म्हणून माऊली म्हणले नित्य पाठ करी इंद्रायणी तिरी, हो या अधिकारी सर्वथा तो. काय करतो? इंद्रियांच्या ठिकाणी नित्य नेम कर किंवा काय कर? गोविंद गोविंद
म्हणा लागलिया छंद मग गोविंद ती काया वेद नाही देवातया. कारण आपल्याला छंद लागला पाहिजे त्या नामाचा. ते नाम आहे ना खूप कमी लोकांकडे, कारण आपल्याला ते नाम मिळाल्याशिवाय ना आपल्याला स्वस्वरूपाची ओळख होणार नाही. हा जो आज बसलाय ना गणपती बाप्पा, त्याचीच ओळख माऊलींनी सांगितली पहिल्या अध्यायामध्ये. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय ससोवेद्या रूपा देवा तूची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे विलासो. मग गणपती बाप्पा एक आहेत का अनेक आहेत? हा एक आहेत का अनेक आहेत गणपती बाप्पा? सांगा ना. माऊली म्हणतात माझे रे विस्तारपणाचे नावे हे जगाची नव्हे आघवे जैसे दूध नुराले स्वभावे तरी तेची दही का बीजची झाले तरू तरी भंगाराची अलंकारू तैसा मज एकाचा विस्तारू हे जग. काय ते जग? तैसा मी वाचोनी काही भिन्न भिन्न आन नाही सोम बोधे तयाच्या ठाई अनन्य होय. मग त्या एकाला ओळखायचे आपल्याला. म्हणून माऊली म्हणतात तू मन हे मीची करी माझे भजनी प्रेम धरी मग सर्वत्र नमस्कारी मज एका ते. सर्वत्र नमस्कार कसा करायचा ते एकाला? हा अहो तो एकच आहे ना सगळीकडे नटलेला. म्हणून नाथमाला सुद्धा म्हणतात काय म्हणते? ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. केली का करुणा? केली आमच्यावर? हा साधू संता एवढं सोपं आहे का हो? ठोकून ठोकून करतात आपल्याला. सविता बहू लागती सायास आणि चुल्या गळे नाश अल्पवर्म. मग त्या एकाला ओळखायचंय आपल्याला. आणि मग त्या एकाला जर ओळख करून घेतली तर काय होणार आहे? अविनाशकारी आपुले आईसे लावी म्हणा पिसे गोविंदाचं. आपल्याला त्याचं पिसं लागलं पाहिजे. आणि पिसं लागल्यानंतरच काय होतं? मग आपले इंद्रिय म्हणतात ना, इंद्रिये जे जे म्हणती ते 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 पुरुष करती ते तरले सण तरती विषय सिंधू. कारण आम्ही विषयांच्या आणि इंद्रियांच्या नादी लागलो ना, म्हणून आम्हाला तिकडे जाता येत नाही. पण काय करतात साधू संत? तै शरीर भाव नासती इंद्रिये विषय विसरती तरी सोम भाव प्रगटती प्रगट होय. काय करतात? शरीराचा जो भाव आहे ना तो नासून टाकतात ते आपला. एक आपली देहबुद्धी आहे जी आपल्याला कधीच भगवंताकडे जाऊ देत नाही. आणि एक आपली देवबुद्धी आहे. एक देहबुद्धी आणि एक देवबुद्धी आहे. माऊली म्हणतात बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एका केशवराजे सकळ सिद्धी. किंवा म्हणतात ना बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मे रूप भावे आपणा आपण ब्रह्मनिष्ठ राखे पूर्ण तत्परायण ऋषी. काय करायचंय आपल्याला? बुद्धीचा निश्चय करायचाय. साधू संतांचं जे नाम आहे तेच केलं तुकाराम महाराजांनी आमच्या. त्या नामावर जे बाबाजी चैतन्यांनी त्यांना नाम दिलं त्याची ओळख त्यांना झाली. आणि मग ते स्वतःला म्हणू लागले मी वासुदेव तत्वता येईल विचारिता आहे ठाऊक सभाय संता दुजा अनिक नाही मागुताना. कारण त्यांनी त्या वासुदेवाची ओळख करून घेतली. तसा आपल्यामध्ये तो वासुदेव सुद्धा 21,600 वेळा जातो येतो. पण त्याच्यावर आपलं लक्ष आहे का? नाहीये. त्याच्यावर आपलं अनुसंधान नाहीये. कारण हा 84 लक्ष योनीपासून तो याच्यामध्ये झोपलेला या कुडीमध्ये. आणि त्याला जाग करण्यासाठी साधू संतांचे अवतार आहे. तिथं जाग व्हायचंय. तिथं जाग झाल्यानंतर त्या स्वस्वरूपाची ओळख झाल्यानंतर खरं आत्मरूप गणेशाचं चिंतन होतं आपल्याकडनं. तो आत्मरूप गणेश पूजायचा आहे आपल्याला. म्हणून म्हणलेले ऐसे वर्म मज दावी नारायणा अंतरीच्या पुन्हा प्रगटोनी. तुम्हाला भूक लागल्यानंतर तुम्ही अंगाला जेवण चोळता का हो? हा जेवण अंगाला चोळता का? काय करता तुम्ही? एक एक घास खाता ना. 1-2 घास खाल्ल्यानंतर लगेच जेवण तृप्त होतं का? भरपूर जेवायला लागतं तेव्हा पोट भरतं ना. साधू संतांनी आमच्या तेच केलं बरं का. साधू संतांनी त्या नामाचा जप केला आणि जप करून करून त्या पूर्ण दशेला ते गेले. आपल्याला पण तेच करायचे. सगळ्या गोष्टी आतून होतात तशी भक्ती सुद्धा अंतरंगातून झाली पाहिजे. जेव्हा आतून भक्ती होईल ना
तेव्हाच तुमच्या त्या आत्मरूप गणेशाला जेव्हा वंदन करणार तेव्हाच तुम्हाला ते कळणार आहे. आणि हेच तुकाराम महाराजांना झालं की त्यांना ते पिसं लागलं देवाचं, आवड तयार झाली त्यांना, म्हणून ते म्हणले हेची थोर भक्ती. आणि काय करू आता, आता आम्ही हेची जेवू, काय करू आता, करायचंच असं ना आम्हाला हेच करायचंय. हे अभंगाच्या पहिल्या चरणात हाची नेम माझा नंदी देवा, हाची नेम हाची नेम आता न फिरे मागाय. कारण कुठे बसले, गोविंदाच्या शेजारी बसलेत ना, आम्ही कोणाच्या शेजारी बसलो, त्या सर्वात्मक ईश्वराची ओळख जेव्हा त्या नामाने होईल ना तेव्हा आपल्याला कळन का नक्की आम्ही कोणाच्या शेजारी बसलो. माऊली म्हणतात कोणाचे घर हा देव कोणाचा, आत्मा राम त्याचा तोची जाणे. ते नुसते त्यांच्या देहाला म्हटले का आपल्या सगळ्यांकडे पाहून म्हटले. आपण जसं म्हणतो त्या घरामध्ये आम्ही राहतो ते घर कोणाचं आहे, तसं हे घर कोणाचं आहे त्याला म्हटलेत माऊली. कोणाचे घर हा देव कोणाचा, आत्मा राम त्याचा तोची जाणे. मी तू हा विचार विवेकी शोधावा. कुठं शोधायचा आहे, विवेकी. आणि गोविंद माधव याच देई. कुठे आहे गोविंद माधव, याच देहात येतो गोविंद आणि माधव. पण फक्त जर संतांची कृपा होत नाही तोपर्यंत तो अनुभव आपल्याला येऊ शकत नाही. म्हणून स्वतः रामाला राम होते तरी वसिष्ठ मुनींना शरण जावं लागलं. स्वतः श्रीकृष्ण होते तरी पण त्यांना सांदीपणी ऋषींना शरण जावं लागलं स्वस्वरूपाची ओळख करून घेण्यासाठी. आपल्या आई वडिलांनी ठेवलेलं नाव आहे आपल्या शरीराला, पण आपलं मूळ स्वरूप काय. तुम्ही झाडाला वरून पाणी घालता का मुळाला घालता पाणी, हा वर पाणी घातल्यावर झाड टवटवीत होईल का मुळाला घातल्यावर होईल. माऊली म्हणतात मनोनी जाणतेने गुरु भजिजे, तेने कृत कार्य होईजे. जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोष. मुळाला पाणी घातलं तर झाडं टवटवीत होणार आहे ना. आमचं मुळाला पाणी घालण्याचं भक्तीचं कामच नाही, वरवरचीच भक्ती चालली. हा आतमध्ये आहे तसेच आहेत, हिरमुसलेले, नाराज झालेले, राग द्वेष तसेच आमचे. हा तुकाराम महाराजांनी सगळं रीत केलं, रीत. हा तुका म्हणे देव
वरीला विठ्ठले काम क्रोध केले. अलीकडे मोबाईलमध्ये जर मोबाईलची मेमरी फुल झाली तर त्याच्यात काही दुसरं टाकायचं म्हणलं तर जातं का? पहिलं काय करावं लागतं, ते डिलीट करावं लागतं ना. मग आपल्यातले काम क्रोध तसेच ठेवून भक्ती होणार आहे का? ते नको का डिलीट मारायला? हा, ते डिलीट मारायला पाहिजेत ना. तेव्हा तिथं गोपाळ येऊन राहील, तेव्हा गोविंद येऊन बसेल. तुकाराम महाराज म्हणले, आली का दुसरे मज नाही आता, नेमिले अचिता पासोनिया. कारण का पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग. आमचं आहे का? हा, आमच्या जागृती स्वप्नी बाजूला पण स्वप्नात यायला सुद्धा तयार नाही पांडुरंग. हा, कसा येईल? असे संत भेटले पाहिजेत निखळ. हा, अहो संत खूप म्हणतात ना, कसे आद्य शंकराचार्य म्हणतात, एक तर मनुष्य जन्म मिळणं खूप अवघड, त्याच्यामध्ये मुमुक्षत्व, आणि त्याच्यामध्ये असे ब्रह्मनिष्ठ श्रोत्रिय संत मिळणं खूप अवघड आहे. तसे आम्हाला भेटले श्रोत्रिय, कृपा कटाक्षाने आलेले ना आपुल्या पदी वैसविले. हा, आणि तो नेम तुकाराम महाराजांनी केला. म्हणतात ना, नाथ महाराज सुद्धा म्हणतात, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम. आणि तो कुठं आहे? तो देवा परम पूज्य जगी. ज्याने नेम केलेला असेल ना, तो देवाला सुद्धा आवडतो. तो आवडतो सर्वांना, तोची आवडे देवाला. पण आपला लक्ष्मी वल्लभ तया ते प्राणी दुर्लभ आणि लक्ष्मी वल्लभ अया जवळी. मग लक्ष्मी श्रेष्ठ आहे का वल्लभ श्रेष्ठ आहे? हा, अहो नुसती लक्ष्मी असं चालत नाही, वल्लभ पण पाहिजे त्याच्यामध्ये. हा, तर हे होईल ना, चाले शरीर कोणाची असते, मग तो वल्लभ पाहिजे ना त्याच्याजवळ. मग असं तुकारामाची जशी प्रकृती आहे, आणि प्रकृतीमध्ये कोण आहे? याच्यामध्ये बसलाय तो आत्मराज. हा, आपण म्हणतो ना याचा आत्मा गेला, आणि यांचा काय म्हणतो? आत्मी गेले म्हणतो का? आत्माच गेला म्हणतो की नाही? मग तो आत्मराज कोण आहे? तो आत्मराज आहे इथे. म्हणून त्याला तुकाराम महाराज म्हणतात, घर गे झाले पट्टराणी बडे. कारण का? त्या आत्मराजाला मी वरलय. हा, त्याची ओळख करून घेतली मी त्याची. प्रकृती पुरुष योग हा 13वा अध्याय, 14वा सांगितलाय ना, 13वा अध्याय. क्षेत्र क्षेत्रज्ञ योग. हा, हे क्षेत्र आहे, आणि याच्यात जो बसलाय ना तो क्षेत्रज्ञ आहे. मग ती जमीन आहे ना जी आपली, ती पिकवायची नाही. 3.5 हाताचं जे शरीर दिलंय ते कशासाठी दिलेलं आहे? त्याच्यासाठी दिलेलं आहे. या तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया. एवढ्यासाठी आपल्याला फक्त मनुष्य जन्म दिलाय. पण आमचं दुसरंच भजन चालू आहे. म्हणतात ना, माते नेनोनी भजन ते वायाची गाणे आण, म्हणून कर्माचे डोळे ज्ञान निर्दोष व्हावे. हा, आपलं जे भजन चालू आहे त्याच्यावर अनुसंधान नाही. तो भजन आपण चालवतोय का चालवणारा चालवतोय? माऊली म्हणतात, देख मनुष्य जात
स्वभावताच भजनशील झाले असे केवळ माझे ठाई. परी काय झाले? परी ज्ञाने बिन नासले, बुद्धी भेदासी आले, कल्पू नये ते कल्पू लागले अनेकत्व. काय कळायला लागलं? बुद्धीचा भेद झाला, मी वेगळा तू वेगळा तू वेगळा, पण सगळ्यांचा जो चालवणारा एक आहे. त्याला वरल्यानंतर नामदेव महाराज काय म्हणले? तुझी आस तेने वेळावी बोलावे, कसा येतो ब्रह्मांडाचा दरी? त्याच्या सत्तेशिवाय काही होऊ शकत नाही. हे नामदेव महाराज म्हणतात, तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे सूर्याशी सारणे. माऊली म्हणतात, मी चालविल्या मी बोलविल्या वेदू बोले, मी चालविल्या सूर्य चाले, मी हलविल्या प्राणू हले, जगाशी चालिता मीच एकू. ते एकाला ओळखायचे. ते एकाला ओळखले ना, मग सगळी सत्ता तुमच्या हातात. सर्व सत्ता आली आता रामयाचा केसर धाता. म्हणून अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरात आहे. तुकाराम महाराज म्हणतात ना, अनंत ब्रह्मांड उदरी, अनंत ब्रह्मांड उदरी, अनंत ब्रह्मांड उदरी, अनंत ब्रह्मांड उदरात आहे. ते कुणी दाखवलं? भगवान श्रीकृष्णाने यशोदे मातेला कुठं दाखवलं ब्रह्मांड? कुठं दाखवलं ब्रह्मांड? आणि आपल्यात कोण आहे मग? सावळा देखील नंदाचा, सावळा देखील Thank you.
जात पाहो जाता देशोदेशी, जेने पाहिला तो गदगदोने हसे. ज्याने खरंच पाहिलं ना तोच हसला. इथं बघा फक्त गदगदून आतल्यात सावळा तेकीला. हा पाहिलंय का? ज्याने पाहिलं तोच म्हणू शकतो, सगळे नाही म्हणू शकत. म्हणून ती प्रकृती आणि पुरुष त्याने काय केलं, त्या प्रकृतीने त्या पुरुषाला वरलं आणि वरलं घेऊन काय झाले घरात. जसं बघा नवरा बायकोचं भांडण झालं, नवीन नवीन असल्यावर भांडण होतं आहे की नाही, थोडं जुनं झाल्यावर पण भांडण होतं. आणि नंतर जर कधी नवरा बायकोचं भांडण झालं त्याच्यामध्ये कोणाचं जास्त चालतं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मला कशाला मला बोलून घ्या, तुम्ही पण बोला. आता बरी जाईल मी, कारण का अर्धांगिनी झाले ना तुमची, गररिगे झाले पट्टराणी बळे वडले सावळे. कारण तुमच्या याच्या मालकाची काय झाले, आरजी इस्टेटीची मालक झाले मी. तसं फक्त 50% परमार्थ आपल्याला करायचं, 50% ना भगवंत आपल्याकडनं करून घेतो, तो सहाय्यभूत होतो, 101% होतो. हे आमचं उदाहरण आहे, तुम्हाला सांगते, कारण आम्ही तो चाखलाय अनुभव, म्हणून तुम्हाला सांगू शकतो. या अभंगाच्या दुसऱ्याच्या हररिगे धारी पटराणी, हररिगे धारी घररिगे झाले पट्टराणी बळीरे सावळे. कारण या घरात कोण शिरले, घरात चोर शिरला. आहे की नाही? आता आपल्याला वेळ नाही एवढं सगळं काय. घरात कोण शिरले, माऊली म्हणतात पती जन्मला माझे उदरी, आणि मी झाले कोण पती, आत्मराज. आणि ही प्रकृती काय झाली, पती जन्मला माझे उदरी, मी तयाची नवरी झाले. आणि आणखीन एका ठिकाणी तुकाराम महाराज काय म्हणतात, पती जन्मला माझे उदरी झाले, पती जन्मला माझे
अवतार प्रमाण आम्हा नारायण तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात एकाच दरीडा चित्ती आम्ही रुक्माईचा पती आहे की नाही. काय केलंय त्या रुक्माईच्या पतीने सगळ्यांना बोलवायला लावलंय की नाही. तो जातो ओढायचं काम करतोय आहे की नाही. आणि आपण काय करतोय जात्याबरोबर. जाताबाई काय म्हणते सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेके ओव्या गाऊ कारण त्यांनी सगळ्याला बुलवले म्हणतात ना बुलविले कारण त्यांनी वेणुनादाने सगळ्यांना बोलून टाकले. आणि त्याच पांडुरंगाचं आपण एकदा मोठ्या प्रेमाने भजन करूया. हाचीने माता न फिरे माघारी, हाचीने माता न फिरे माघारी, बैसलो शेजारी गोविंदाच्या, घररिगे झाले पट्टराणी बळे, वरिले सावळे परब्रह्म. कारण का ती प्रकृतीने त्या पुरुषाला वरलं आणि ती काय झाली घरात शिरून बळेच पट्टराणी झाले.
आणि काय झाले तुकाराम महाराज म्हणले बळी याचा अंग संग झाला. काय झालं? कारण का सर्व सत्ता आमच्या हातात आली ना, सर्व सत्ता आली आता नाम याचा केसर दाता. कारण का सगळीकडे कोण नटलेलं आहे हो, हे जगत कसं भरलेलं आहे. ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ आणि भरला गण दाट हरीचे. पण तो कोणाला दिसतो हरी? ज्याने नाम साधना घेतली ना, कारण नाम साधना घेतल्यानंतरच त्या हरीची ओळख होऊ शकते. आणि त्या हरीला ओळखल्यानंतर तो काय करतो? चित्तहरण करतो माणसाचे. कारण तोच चोर चित्त चोर वाट रंगतो, हात ओढून कुशाल रंग टाकत. कारण या आज गोकुळाचा रंग, या गोकुळात तो खेळत असतो ना. आणि त्याच्यानंतर काय होतं मग? तो गोकुळात खेळत असल्यानंतर ती सत्ता त्याच्या हातात येते. म्हणतात ना बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. कारण का आमच्या हातामध्ये सर्व सत्ता आली ना, म्हणून आम्ही काय झाले? बळीयाचे अंकित झालो. तेव्हा म्हणतात ना कंठी दरीला कृष्ण मणी अवघा जनी प्रकाश. तसा आपल्या काय कंठामध्ये जातो कृष्णमणी, म्हणजे ती नाम साधना जर चालू राहिली ना, जपा जपणे उलट प्राणाचा येथेही मनाचा निर्धार असे. तिथं काय करायचं ठेवतं? तुझ्या मनाचा निर्धार ठेवायचा आहे. किंवा तुका म्हणे बळी जीव दिला पाया तळी. बघा बळीराजांचा एक दृष्टांत आहे. बळीराजांकडे कोण आलं होतं? ईशा मागायला कोण आलं होतं? वामन रूपामध्ये कोण आले होते? भगवान विष्णूच आले होते की नाही? कारण का 3 पावलं भूमी मागायला आले होते ते, आहे की नाही? 3 पावलं भूमी. एका पावलामध्ये त्यांनी काय केलं? पाताळ आणि मृत्यूलोक मागून घेतला. आणि दुसऱ्या पावलामध्ये हे आकाश ब्रह्मांडाचं सर्व भूमंडळाचं ते मागितलं. आणि तिसरा पाऊल म्हटले कुठं ठेवू बळीराजाला? तर कुठं ठेवला? बळीराजाच्या, आहे की नाही? असा वर मागितला. पण जो म्हणतात ना त्याचे गुरु कोण होते? शुक्राचार्य होते की नाही बळीराजांचे गुरु. पण काय केलं? ज्या वेळेला त्यांनी हे सोडायचं ठरवलं, पण संकल्प सोडायचं ठरवलं, त्यावेळेला कुठे गेले शुक्राचार्य? जाळीत जाऊन बसले की नाही त्याच्यामध्ये. म्हणतात ना काय बळीने शुक्र काय म्हणते? आड आला म्हणून फोडीला डोळा आणि बळीने शुक्र आंधळा केला. मग असं जे गुरुचं दान आहे, म्हणतात ना जर गुरूंची करत असताना, जर साधना करत असताना जर आडवे आले ना, ऐसे न मानावे गुरुचे वचन की जेणे नारायण अंतरेल, असं वचन मानायचं नाही. पण त्यावेळेला सुद्धा बळीराजाला कळालं म्हणून तो त्या यज्ञातून उठला आणि दान देण्यासाठी गेला होता, आहे की नाही? असा जो बळीराजा आहे त्याला सुद्धा भगवंताने त्याच्या याच्यात असा बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. आणि तो बळीवर राज्य केलं म्हणून तुकाराम महाराज म्हणतात बळीयाचा काय झाला? आम्हाला अंक संग झाला आणि तुका म्हणे नाही वय चिंता. कारण का असा संग झाल्यानंतर वय चिंता राहणार आहे का? चिंता ती पळाली गोकुळा बाहेरी तरी प्रवेश केला देवे. कारण का त्या हरीने माझं चित्त हरण केलं म्हणून म्हणले हरीने हरिले माझे आपण संसारात असून सुद्धा नसल्यासारखे. कारण का संसारी असावे असून नसावे, भजन करावे वेळोवेळा. कारण त्या भजनाच्या अनुसंधानावर आपण असतो. जरी आपण नित्याची कर्म करत असलो ना
तरी आपण आपल्याच आनंदात असतो आणि ते स्वरूप आहे आपलं खरं. तुकाराम महाराजच नाही एकटे म्हणू शकत, आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे तसा आपला सुद्धा अधिकार आहे. आपण सुद्धा म्हणू शकतो. असे गुरु भेटले ना समर्थ तर म्हणू शकतो बळीयाची अंकित आम्ही झालो बळीवंत, तेच म्हणू शकतात. नाहीतर मग समर्थाच्या पोटी आम्ही जन्मलो करंटी. जर आम्हाला असा अनुभव येत नसेल साधू संतांच्या विचारांचा तर आम्ही समर्थाच्या पोटी मग करंटे झालो जन्माला. कारण का समर्थ जे जे म्हणली तेच होऊ शकतं या चराचरात. किंवा समर्थाची कांता काय पोरांना मागे तसं माझी या भक्ता काही संसाराची चिंता. माझे समर्थ सद्गुरू जर भेटलेत ना निश्चित त्या स्थळापर्यंत आपण जाऊ शकतो. आणि झालेली हे अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये बळीयाचा अंग बळीयाचा बळीयाचा अंग बळीयाचा अंग बळीयाचा
नाही भोगिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. आणि बघा अजून मी काही कोणी मुली कीर्तन करणार नाही, पण या साधू संतांचे माझ्यावर थोर उपकार आहे. म्हणतात ना, करोनी उचित प्रेम घाले हृदयात, आणि त्यांनी बोटाला धरून शिकवलं म्हणून आम्ही आज इथे करू शकतो. असे साधू संत आहेत. कारण झालेली सेवा ही सर्व तुम्ही संत माय बाप. पण मी काय बोलणार आहे, तुम्ही संत मायबापाच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देऊया आणि आपले गणपती बाप्पा त्यांच्या चरणावरती सेवा समर्पित करून सेवेला आपण पूर्ण विराम देऊया. झालेली सेवा ज्ञानेश्वर